तर इचलकरंजीतलं काम झालं तर मी आता आलो आहे माझ्या शाळेत, जिथं मी 9वीपासून होतो, 9वी-10वीपर्यंत. 9वी-10वी 2 वर्ष होतो. ती शाळा. हा पहिला वर्ग. ह्या वर्गात पहिल्यांदा आता आलो. ह्या शाळेत पहिल्यांदा आलो ते त्या वर्गात आलो. त्याच्यानंतर दुसरा वर्ग हा 10वीचा. मांजर बसले तिकडे शेवटच्या बाकावर बसायचे मी, एकदम कोपऱ्यात. पहिल्यापासूनच बॅक बेंचर आहे मी. आता कोरी सर आहेत, कोरी सरांना भेटून घरी जाऊया, जरा घरचा विषय बघूया. आत्ताच्या घरी जरा थोडा प्रॉब्लेम झाला, तिथं जायचं. आणि इचलकरंजीमधलं तर काम झाले ओके, कट्ट काय विषय नाही. जाता जाता म्हणलं वाटलं शाळेत सकाळी जातानाच बघितलं, म्हणलं आता वेळ नाही, जाताना जाऊया. तिकडं पण खाली शाळा, पण तिकडं नव्हतो मी. ह्याच्या आधी मी महात्मा गांधीला होतो, ती पण जाता जाता दाखवतो. आज जर तिथं असेल प्रेफरेबल शूटिंग वगैरे तर तिथं तर काय मला इश्यू वाटत नाही. बाकी आठवणीत आहेत ह्या शाळेच्या, त्यात काय विषय नाही. आणि हात वर्ग जिथं पहिल्यांदा मी एंट्री झाली, त्याच्यानंतर तिकडचा एक वर्ग, इकडं खेळायचो, इथं खेळायचो. कधी वाटलं नव्हतं हिला घेऊन मी शाळेत येईल, पण फायनली आज तिला घेऊन शाळेत आलं. बरं वाटतं जरा. सर पण म्हणलं, अरे कसा काय आला तू इकडं, कसं काय केलं, फेसबुक वगैरे बघतो तुला, मित्र वगैरे गेलेलं आहे ते. बरं वाटतं असं नाही का. जरा एरझाऱ्या मारते, त्यांचं काम चालू आहे, डॉक्युमेंट्स वगैरे. शाळेला आज सुट्टे, ऑब्विसली दिवाळीचा विषय, दिवाळी आहे त्यामुळे शाळेला पण सुट्टे. हो, आता इथनं पुढं मी डायरेक्ट मे बी तिकडं आधीच्या शाळेत जाईल किंवा घरी जाईल, बघू कसा विषय होतो. अजून एक ठिकाण आहे, पण तिथे फक्त खेळायला जायचं, तिथे एवढा हा विषय नव्हता नसायचा. पुढे भयंकर बदल झाला शाळेत. आम्ही ज्या तिथं अशा खिडक्या होत्या, अजून पण आहे. काय केलं मी विज्ञान हॉल आहे, सायन्स हॉल, सायन्स हॉल आहे. तिथं पहिल्यापासून लाकडी खिडक्या, म्हणजे सगळ्याच लाकडी खिडक्या होत्या, पण आता तिकडच्या साईडला 8वीपासून पुढं लोखंडी केले. इकडे मागच्या साईडला ही जी शाळा आहे ना, त्याला उन्हामुळे दिसत नाही तुला. हां, ही जी मागच्या साईडला बिल्डिंग दिसते ना, तिथं पण शाळाच होती, पण तिथं मी नव्हतो इथं. बाकी पोलीसमध्ये आल्यावर साहिलला फोन केला, साहिल बोलला अष्टातून निघाल्यावर फोन कर, त्यामुळं मग तो पण कलेक्शनला गेला आहे, त्याला पण कामात. बाकी आज जरा बरं वाटतं आम्ही शाळेत आलो, त्यामुळे छान असं एकदम. अजून पण इथं बैठक व्यवस्थेचा बोर्ड आहे. इथं बैठक व्यवस्था असायची, प्रार्थना असायची इथं पुढं, किंवा मग तिकडची जी शाळा आहे त्याच्या ग्राउंडवरती असायची प्रार्थना, सगळे एकत्र. कधी कधी इथं जायची. त्या ग्राउंडवरती थाळीफेक खेळ, गोळाफेक खेळ, भालाफेक खेळ. बरं वाटतं जरा असं जुन्या आठवण ताज्या. बाकी 2-3 एंट्रन्स होते कॉलेजच्या, शाळेच्या आताला रोडवरून. त्यातला एक तरी ब्लॉकच आहे प्रॉपर, नेट वगैरे मारून ठेवलेलं आहे तिकडे. एका एंट्रन्सने मी आलो मधल्यात. आता तिसरी जी एंट्रन्स आहे तिचा काय विषय बघितलं पाहिजे, पण ती चालू असेल मे बी, कारण तिकडं राहायला जात नाही युजली. इकडं लोकल राहणारीच आहेत, म्हणजे घरच आहे ती, घरांच्या मध्ये शाळा आहे. एकदा रियुनियन झालं पाहिजे तिथेच, त्याच शाळेत परत एकदा, असं वाटतंय. आता जे ते कामाला आले, जे ते आपापल्या पिंजऱ्यातनं बाहेर पडले, परत कधी येईल सांगता येत नाही, भेट कधी येईल सांगता येत नाही, कोण कधी कुठं असं भेटेल. ठराविक लोक मला आता मध्ये आष्टीची जत्रा होती त्यावेळेला आलेलं, त्यावेळेला मला ठराविक जण भेटली. ठीक आहे, गुड ॲप्रिशिएटेड. बाकी पुढं तिकडं हायवेज आहे, तिकडं रस्ता गेला आहे सगळं सांगली त्या साईडला. तिकडे गेला आष्टा कोल्हापूर, डायरेक्ट हायवेला पाहिजे इस्लामपूरकडे. हायवेला लागून शाळा आहे, त्या शाळेत मजा गेली. दिवस आठवलेले भारी वाटते ते असं. ते पण दिवस जाण्यासाठी झालेले, हे पण दिवस जातील. भरून आले, आज भरून आले. लय दिवसानं आलो ना शाळेत. आधीमध्ये पण याच असताना, पण कधी शाळेत नव्हतं आलो.
10वी झाल्यानंतर मला वाटते पहिल्यांदा झाली. 10वी झाली माझी 2017 झाली. 2017 नंतर आज 2025. 8 वर्षानं शाळेत आलो परत. आज 8 वर्षाचे शिक्षक ओळखतात मला अजून. बरं वाटतं थोडंफार. कलर सेमच आहे. ह्या भिंतीवरची फक्त डिझाईन चेंज झालेली आहे. असं वगैरे केलेलं आहे. पुढं झाडं वगैरे काढलेली. बाकी इकडं कलर सेमच आहे. ती मागची साईड जी आहे बॅक साईड तिथं जाळी नव्हती आधी. तिथं जाळी लावल्या, लेडीज वॉशरूम वगैरे केलं. तिकडं नव्हतं एवढं काय. तिकडं आम्ही जेवायला बसायचं, भात वगैरे तिकडं बनायचा. भात क्वालिटी असायचा, भाताला इज्जत. बाकी आता इथं बघू कोण भेटत नाही भेटत कसा विषय ते कसा नाही. आज 8 वर्ष झाली शाळा सोडून मला. 8 वर्षानं आलो मी शाळेत. लय भारी वाटत आहे. बाकी स्ट्रीम असते आपली, स्ट्रीमवर या रोज. म्हणून शाळेत आला स्ट्रीमचं काय या रे भाई. रात्रीचे जे एंटरटेनमेंट असतं ना खतरनाक असतं. रात्रीच्या एंटरटेनमेंटला तोड नाही स्ट्रीमवरच्या. असं भेटू पुढं. आष्ट्यातनं निघालो. थोडा दवाखान्यातला विषय सेंटी होता, त्यामुळे दवाखान्यातला काय विषय घेतला नाही मी. शाळेतनं निघालो, घरी गेलो, घरातनं परत दवाखान्यात. आता परत घरी निघाले. हे झवणं भेटले. शिव्या नाही त्याच्या बाबा. मम्मीनं लय शिव्या दिल्या त्या मला. अरे उष्टाय माझं भाऊ. हे कायचं नसलं म्हणून काय झालं. भाव आहे काय का नाही. आत्ताशी भेटला इकडं लावड्या जातं शहरावर येते नाही पुढं. तर काल आलो मी 8-8:30च्या दरम्यान आलो. परत घरातलं थोडं काम होतं, चकल्या चिवडा करंजी वगैरे करायचं. ते केलं आणि झोपलो. तर काल ब्लॉगचा एंड केला नाही. आता एंड करायसाठी आता आवरले, कामावर जायचं आहे. छाती पण पॅक झाल्या माझी कालच्या प्रवासानं. काय झाले समजून झाले. आवाज पण चेंज झाला आहे. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथं संपतोय. बाय.